संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात खऱ्या अर्थाने रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे। कालच श्री नीलकंठेश्वर पॅनेलच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विरोधकांच्या वरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख चंद्रअण्णा तावरे आहेत। अण्णा, सर्वप्रथम TV9 मध्ये तुमचं स्वागत। अण्णा, काल खऱ्या अर्थाने अजित पवार यांची जाहीर सभा झाली। एकंदरीत टीकेचा जो सर्व हे होता ते तुमच्यावरती रोष पाहण्यास मिळाला। साहजिक आहे, आम्ही माळेगाव कारखाना वाचवण्यासाठी एक पॅनल उभं केले। ते अनेक वर्षापासून आमचं पॅनल आहे आणि ते पॅनल असं आहे, शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्याच्या प्रपंचासाठी कारखाना वाचवण्यासाठी उभं केलेलं पॅनल आहे। त्या पॅनलची जात शेतकरी आहे, त्या पॅनलचा पक्ष शेतकरी आहे। कुठल्याही पक्षाचं तिथं हे नाही, कुठल्याही जातीचं कोणी हे नाही। आमच्या प्रचाराला कुठलाही नेता येत नाही। आम्हीच मुलं, शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्यांच्याकडे जातो आणि आपला प्रपंच समजून सांगतो, मतं मिळवतो आणि त्या कारखान्यावरती चांगला कारभार कसा करता येतो त्याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष देतो। एकंदरीत वेळोवेळी विरोधकांकडून असं सांगण्यात येत होतं की चेअरमन पद घोषित करा, असे काल दादा भाषणात म्हणाले। परंतु मी आज स्वतःच्या नावाची चेअरमन म्हणून घोषणा करतो, कसं पाहताय? अहो, त्यांचं चेअरमन घोषित करा, आम्हाला काय म्हणायचं कारण आहे? आमचं घोषित करायचं आम्हाला विचारलं पत्रकारांनी, आम्ही सांगितलं म्हणजे आमचे 21 चेअरमन आहेत, त्यांचं चेअरमन ठरवायचं, आम्हाला काय करायचं? कुठं बोलतायत? आमचा काय संबंध नाही, त्यांनी दाखवावं। आम्ही चेअरमन घोषित करा म्हणलेलं काय नाही। वेळोवेळी सांगायचं सहकार मोडीत काढतायत अशी विरोधकांकडून टीका देखील केली जाते। परंतु येणाऱ्या 5 वर्षे माझ्या ताब्यात कारखाना दिला तर 5 वर्षे राज्यात 1 नंबरचा भाव देणार, असे देखील उपमुख्यमंत्री अजितदादा काल म्हणाले। हे काय नुसतं बोलायचं असतं, सहकार वाचवायचं ही भाषा करतात। तो जगदंबा कारखाना होता, तो ना मात्र पैशाला विकत फुकट घेतल्यासारखा घेतला। त्याला मदत केली असती, तो कारखाना आंबायला जगदंबा राहिला असता तर काय बिघडलं असतं का? सहकाराची वाचवायची भाषा बोलतात। छत्रपती कारखाना, जो कारखाना त्यांच्या आजोबापासून वडिलापासून त्या कारखान्यात सभासद आहेत, डायरेक्टर आहेत, चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, त्या कारखाना हे वाचवू शकले नाहीत। आणि हे सांगतात लात मारेल तिथं मी पाणी काढेल। कशाच पाणी काढतात? लात नाही, पाणी नाही, नुसत्या थापा आणतात। अण्णा, एकंदरीत 45 वर्ष संचालक पद असून देखील दोघांना उठवायला लागते, बसवायला लागते। आज तरी संचालक पदाचा हाव सुटाना अजून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत, अशी एक अप्रत्यक्षरित्या टीका करण्यात आली। त्याचा असं आहे की मी जे माझं वय 85 वर्षाचं आहे। आता माझं दोघाला धरायचं, उठवायचं। यांचं खासदारकीचं निवडणूक आली, आमदारकीची निवडणूक आली, मुंबईपर्यंत आम्ही पुण्यापर्यंत ह्यांनी नेलं। मुख्यमंत्र्याला सांगायला लावलं की बाबा ह्याला सांगा तर माझ्या मंडळीचा फॉर्म भरतो म्हणून भरत नाही। त्यावेळेला माझं म्हातारपण चाललं। काल सुद्धा चर्चा करताना अनेक माणसं पाठवली की बाबा आपण एकत्र बसू, पॅनल करू आणि तुम्ही कारभारी व्हा, तुम्ही सगळं बघा, तुम्ही चेअरमन राहा, तुम्हीच संचालक मंडळ निवडा, अशा पद्धतीने पाठवली। दादानी माणसं पाठवली। त्यात राजवर्धन शिंदे होते, तुमचे छत्रपती कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक 3 वेळा आले ते, त्याच्यानंतर नितीन सातव 5-7 वेळा आले ते, अनेक पत्रकार आले ते, अनेक माणसं आले ते निरोप घेऊन की दादा म्हणतात तुम्ही चेअरमन व्हा आणि तुम्ही कारखाना सांभाळा, फक्त आपण एकत्र येऊ, आपण एकत्र बसू। मी त्यांना सांगितलं मला तो काय बसायचा नाही, कारण ह्या गेल्या 5 वर्षात त्यांनी जो त्यांच्या आधिपत्याखालच्या संचालक मंडळ कारभार केला, अतिशय चुकीचा केला। आणि हे ज्या वेळेला हे चुकीचं झालं, आज कधी नव्हतं एवढं। आमच्या डिस्टिलरीचं उत्पन्न वर्षाला त्याच्यातून 30 ते 35 कोटी मिळतात। ह्याने 100 कोटीचं कर्ज काढलं, पुढच्या 3 वर्षात डिस्टिलरीतनं 1 पैसा मिळणार नाही, अशा पद्धतीचं कर्ज काढून ठेवले। काय सांगतात लात मारेल तिथं पाणी काढेल? दाखवा सहकारी साखर कारखाना, छत्रपती कारखाना सगळ्यात त्यांच्या होते, त्याचे आजोबा होते, त्यांचे वडील होते, त्यांचे चुलते होते, हे स्वतः होते। का वाट लागली त्याची? आणि त्याच्या शेजारी त्याचा खाजगी कारखाना आहे, दौड शुगर, 30-35 किलोमीटर।
तो कारखाना 2,500 टनाचा कारखाना आज 20,000 टनाचा फाईल निघाला आहे, 17,000 टनाचा गाडीत करतात. तो मात्र 17-18 चालतो. आणि छत्रपती कारखाना सहकारातला तो 6,000 चालत नाही, तो गुटक्या काळ गेळायला लागला ह्यांच्यामुळं. आणि सांगतात सहकार मी चालवतो, लात मारी देतं पाणी. हे नुसत्या गप्पा आहेत, नुसत्या बोलायचं काय त्याला आहे, वस्तूच तिथे आहे. अण्णा, एकंदरीत तुम्ही त्या प्रचाराच्या नारळाच्या सभेत म्हटलं होतं की साखर मोठ्या प्रमाणात कारखान्यातील भिजली, परंतु ही साखर भिजली नाही असं काल दादा सभेत म्हणालेत. मला दाखवा साखर, मी स्वतः बघा येतो. विरोधक उगाच खोटे नाटे आरोप करत आहेत. हे बघा, त्यांना सांगा 5-50 माणसं घेऊन या, आम्ही तिथे येतो आणि तुम्हीच बाबा ती पोती साखर भिजलेली बघा. खोटं कशाला बोलताय, कुठं बोल ते चालेल इकडं तिकडं, आमच्याकडं नाही चालणार. माणसाचं कसं त्यांना वाटतं आपण बोललो म्हणजे सगळं 100% आपलं खरं नाही. ते साखर भिजलेलीच आहे साखर. अधिकारी कबूल करतात, बाकीचे कबूल करतात, हे म्हणतात भिजली नाही. चला या बघायला यायचं असलं सांगा कधी येत आहे, आम्ही माणसं घेऊन येतो, तुम्ही माणसं घेऊन या, दाखवू आपण सगळ्या लोकांना. कारखान्याच्या आरोप प्रत्यारोप पाहून मी चर्चेला देखील तयार आहे असं देखील दादा. चर्चेला तयार काय, आम्ही काही नाही म्हणतोय काय, बोलवा, बसा समोरासमोर, लोकांना ऐकू द्या चर्चा सगळ्या. हे बाकीच्याला दम द्या, आम्ही काम केलेली माणसे, कष्टात उभी राहिलेली माणसे. या कारखान्यामध्ये सगळं आपण केलेलं आहे. कारखान्याचं विस्तारीकरण केलं, कारखान्यात डिस्टलरी लावली, कोजन लावलं, इथूनच ते प्लॅन्ट लावले, कार्यालय केलं, कॉलेज केलं. त्या सगळ्या कामकाजामध्ये प्रत्येक वेळेला संचालक मंडळाबरोबर मी काम होतो, काही वेळ चेअरमन होतो, काही वेळ व्हाईस चेअरमन होतो. काय हे छत्रपती कारखाना बंद पडला, सोमेश्वरमध्ये ह्यांनी काय देवा लावला, काय केलं नाही, नुसतं म्हणायचं लात मारेल तर पाणी काढेल, मोकळंच आहे, पाणी बी नाही लात बी नाही. अण्णा, एकंदरीत राज्याचे उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थाने चेअरमन पदाची माळेगाव कारखान्याच्या संदर्भात त्यांनी स्वतःच्या नावाची घोषणा केली. एकंदरीत कसं पाहता, तुमचा देखील सहकार क्षेत्रातला मोठा अनुभव आहे. त्यांनी हे बघा, चेअरमन झाले नाही झाले आम्हाला काय फरक पडत नाही. लक्षात आलं का, त्यांच्याच हातापाखालचे चेअरमन झालेल्या संचालक मंडळानं 3 वेळा जनरल मीटिंगची माफी मागितली. इतकं नामुष्कीचं त्यांच्याकडे आलेले. त्यामुळे आम्ही काही म्हणत नाही, तुम्हाला चेअरमन व्हायचं व्हा, पण एक समजून घ्या की ह्या माणसानं उपमुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा घालवली, एवढं मला वाटतं. अण्णा, एकंदरीत निवडणूक लांबणीवर जात होती, या संदर्भात वेळोवेळी सांगण्यात येत होतं, परंतु काल दादा असं म्हणाल की यावरती रंजन काका तावरे जे आपल्या पॅनलचे प्रचार प्रमुख देखील आहेत, तेच कुठंतरी हरकती घेत होते. हे बघा, त्याचा असा आहे की त्यांनी सर्वे केला सभासदामधून. पहिला सर्वे त्याच्या विरुद्ध गेला, मग त्याने नंतर दुसरा सर्वे केला आणि दुसरा सर्वेसुद्धा त्यांच्या उलटा गेला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की निवडणूक पुढे ढकलली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू झालं. कारखान्यात द्यायला पैसे नाहीत, बँकेचं कर्ज काढून 332 रुपये दिले, आजचे 200 रुपये कर्ज काढून दिले. कर्ज नुसतं काढलं नाही, डिस्लरीवरती जे कधी आम्ही डिस्लरीवरती कर्ज काढलं नाही, 36 कोटीची डिस्लरी, त्याच्यात 100 कोटीचं कर्ज, हे कुठं या क्षेत्रात बसतं, कर्ज काढले. आणि आमच्याच डिस्लरीला वर्षाला 30 ते 35 कोटी रुपये नफा होतो. ते पैसे फेडायला 3 वर्ष लागणार आहेत. पुढचा भाव कसा देणार आहे? आणि नुसत्या गप्पा आणायच्या, असं झालं तर झालं नाही चालायचं. त्याला सांगा कुठली तारीख द्या, वेळ द्या, आम्ही कारखाना येतो, भिजलेली साखर तुम्हाला दाखवतो. एकंदरीत आपण 50 वर्षाचा सहकार क्षेत्रातला अनुभव आहे. नेहमी माळेगाव कारखान्याचा अनेक दिवसांपासून चेअरमन पद देखील बसवलं, परंतु यावर्षी चौरंगी एकंदरीत लढत होती. कसं पाहता आजपर्यंत झालेल्या निवडणुका आणि ही निवडणूक, कशा पद्धतीचं वेगळं पण वाटते? वेगळं पण असं होतं की इथं मागं दबाव होता, आता दबाव राहिलेला नाही. सारखं दबाव, त्याच्या घरी माणसं पाठवायचे. आता काय चाललंय, अहो त्या अंगणगाडीच्या शिविकांना सुद्धा सभासदाच्या घरी पाठवलेत. तिथं जायचं, भेटायचं, भेटलेचं फोटो काढायचा आणि तिकडं पाठवायचा. मंडळाच्या शिविका म्हणू नका, बँकेचे अधिकारी म्हणू नका, राज्य बँकेचे अधिकारी म्हणू नका, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी म्हणू नका, इतके सगळे लोक बोलवल्यात आणि कामाला लावल्यात. लावू द्या कामाला, आमचं काय म्हणणं नाही. माझ्याकडे 108 ड्रायव्हर आहे, तो कारखान्याचा टेम्पररी ड्रायव्हर आहे का, तो कारखान्याचा कामगार नाही. 3दा सांगतात, एक माणूस त्यांनी कामाला घेतलं. अहो आम्ही काय आता तुम्हाला सांगितलं, बोलत नाही. मागची ज्यावेळी जनरल इलेक्शन झाल्या ना,
साड्या वाटायचं काम कारखान्याच्या पैशातनं वाहनं लावून केले, काम कारखान्याच्या कामगारांनी केले. आता हे बोलायला होते ते आम्हाला नाईलाज आहे. आम्हाला हे बोलायचं नव्हतं, आम्ही बोलणार नाही. त्यांनी विषय काढला की आम्ही उत्तर देणारच. त्यांनी ठरवावं, आमच्या चुका त्याने काढाव्यात, आम्ही तयार आहे. तुम्ही सभेत वेळोवेळी सांगितलं की सभासदांना कुठंतरी दमदाटी केली जाते, नक्की काय प्रकार आहे? आमची इथं येसगर सर म्हणून सभासद आहेत. त्यांचे जावई कलेक्टर आहेत. ते आसामला होते. ह्याने फोन करून सांगितलं, तू जावयाला नीट सांग, सासऱ्याला नीट सांग, माझ्या पॅनलमध्ये याच. एक शिपाई आपला तुमच्या सासवडला शिपाई आहे, ते फौजदार नेहरू पाठवला, त्या माणसाला सांग इथं मध्ये यायला येऊन द्यायचं आणि ते माझ्या पॅनलमध्ये मतदान करायचं. अशा पद्धतीच्या दमदाट्या सगळ्याला चाललेल्या आहेत. अण्णा, एकंदरीत काल शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली जो बळीराजा सहकार पॅनल आहे यांचा देखील प्रचाराचा नारळाचा शुभारंभ झाला. ते देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. परंतु सुप्रिया सुळे काल भाषणात असं म्हणाले की आजपर्यंत तुम्ही दोघांना देखील संधी दिली, एवढ्यावर आम्हाला द्या. कसं पाहता? तेव्हा का मागच्या संधी त्यासुद्धा होत्या आमच्या विरुद्ध. आता त्याने स्वतंत्र पॅनल केलं आहे. आम्हाला काय म्हणायचं नाही, लोकशाही आहे, त्यांना त्याचा अधिकार आहे. लोकांच्या पुढं जायचं, लोकांच्यासाठी मतं मागायचा अधिकार आहे, त्याला काय व्हायचे बंधन आहे. पवारसाहेब आता माझ्याच व्हायचे आहेत, फिरतात अजून, असं काय नाही. एकंदरीत प्रचाराच्या रिंगणात अनेक प्रत्येक पॅनलच्या बाजूने अनेक जण उतरत आहेत. आपला देखील सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे. कोण असं फडणवीस असतील किंवा कोण असं निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहे? अहो, हे आमचा पोरापोरांचा खेळ शेतकऱ्यांचा आहे. आम्ही कुठल्याही पुढाऱ्याला बोलवत नाही. आत्तापर्यंत आम्ही कुठल्या मंत्र्याला बोलवलेलं नाही, आम्ही कुठल्याही इतर कारभाऱ्यांना बोलवलेलं नाही. साखर संघाचा अध्यक्ष नाही, चेअरमन नाही, कोणी नाही. आमचं आम्ही पॅनल करतो, आम्ही मुलं एकत्र येतो आणि आम्ही प्रचार करतो आणि कारखान्याचा कारभार कसा चांगला होईल चालवता हे पाहतो. आम्हाला कोणी ह्यांच्याकडे 2-2 मंत्री आहेत, सगळं महाराष्ट्र शासन यांच्या पायथ्याला आहे, शिपाई सगळी त्यांच्याकडे आहेत. लक्षात का आमच्याकडे काय आहे ना, आम्हाला काय नको, कोण आम्हाला खाते? आमच्याकडे कोणीही मंत्री येणार नाही, आत्तापर्यंत आलेलं नाही. जिल्हा परिषद माझे अध्यक्षसुद्धा नाही, कोणाला आम्ही बोलवत नाही. बँकेचं चेअरमन नाही, कोणाला बोलवत नाही. आमच्या सभासदांना जे असतील त्यांना आम्ही बोलवतो, एकत्र येतो, विचार करतो, कोणाला उभं करायला ठरवतो, उभं करतो, प्रचार करतो, निर्णय घेतो. लोक आमच्या पाठीशी उभं राहतात. हे त्यांना नको आहे. एकंदरीत निवडणुकीचा कालावधी आता थोड्या प्रमाणात राहिलेला आहे. प्रमुख कोणते मुद्द्यावरती ही निवडणूक सहकार बचाव शेतकरी पॅनल लढवणार आहे आणि जेणेकरून कितपत तुम्हाला विश्वास वाटतो की येणाऱ्या 24 तारखेला विजय होईल? हे बघा, कारखाना चांगला चालला पाहिजे, आमच्या सभासदांना 2 पैसे मिळाले पाहिजेत, हा प्रमुख मुद्दा आमचा आहे. त्याच्यासाठी आमची ही लढाई आहे. आम्ही चेअरमन झालो, व्हाईस चेअरमन झालो, डायरेक्टर झालो, आम्ही समाधानी आहे. आता अनेक पदं बघूनसुद्धा तिथे खाली यायला लागले, ते किती समाधानी ते तुम्ही बघा. आमचं काहीच नाही. आता ही कारखान्याचं वाटोळ व्हायला लागलं, पतसंस्थेचे पैसे कर्ज काढायची पाळी कारखान्यावाली. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आता आपला हा प्रपंच मोडून आता आपल्याला घरात बसून चालणार नाही. हाताला आधार घेऊनसुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील आपला हा प्रपंच जागेला ठेवण्यासाठी. आमचा प्रयत्न आहे. चेअरमन आम्हाला काय नाही हो, आम्ही अनेक वेळा चेअरमन झालो आहे, डायरेक्टर झालो आहे, 40-45 वर्ष मी देत आहे, असं काय नाही. बाकीच्यासारखं माझं नाही. राज्य बँक माझी, जिल्हा बँक माझी, अमकं माझं, ही माझ्या ताब्यात, ती माझ्या ताब्यात, अजिबात नाही. आम्ही फक्त आमचा सभासद प्रपंच म्हणून मी कारखान्यात डायरेक्टर होतो. मी कुठंही गेलो नाही, काय म्हणायला गेलो नाही, मागायला गेलो नाही किंवा प्रयत्न केला नाही की आपल्या बँकेचं चेअरमन व्हायचं, डायरेक्टर व्हायचं आहे, चेअरमन व्हायचं आहे, खरेदी विक्री संघात चेअरमन व्हायचं आहे तालुक्याच्या, हो, त्याच्यानंतर दूध संघात चेअरमन, काय हे डोक्यात नाही. फक्त आपला शेतकऱ्याचा आपला भुसाचा धंदा आहे, त्याला 2 पैसे चांगले मिळावेत, त्याचे दिवस आनंदात जावेत, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बाकी काय नाही. पद आम्हाला महत्त्वाचं नाही. दादा म्हणतायत पण माझ्यापेक्षा उजवा उमेदवार भेटला तर मी राजकारणातून बाजूला होतो. हे नुसतं बोलायचं. उजवा कोण ठरवणार? ते उजवा होऊन देतील का? नाही देणार.
तुम्ही सांगा तालुक्यातली किती माणसं मोठी केली? कोणीच नाही. कसा मग होणार उमेदवार? हे नुसतं बोलायचं आहे, काहीच नाही. आता शेवटचा प्रश्न, एकंदरीत 24ला निकाल लागणार, कितपत विश्वास वाटतो सहकार बचाव पॅनेल विजय? आत्तापर्यंतच्या आम्ही लोकांच्या बरोबर जे काम केलं, त्यांच्या प्रपंचासाठी जे झटलो, त्याची जाणीव ठेवून ही जी मंडळी आमच्या सभासद मंडळी आहेत, आम्हाला नक्की निश्चितपणानं विचार करतील, मतं देतील, निवडून आणतील आणि ह्या कारखान्याचा जो विस्कटलेला कारभार आहे तो दुरुस्त करण्यासाठी मदत करतील अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच हे होते सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख चंद्रअण्णा तावरे. येणाऱ्या 24 तारखेला नक्कीच आम्ही मतदारांसमोर किंवा सभासदांसमोर कारखान्याच्या हिताच्या संदर्भातले मुद्दे घेऊन जाणार आहोत आणि 24 तारखेला नक्कीच आम्हाला विजय संपादन होईल असे देखील त्यांनी आशा यावेळी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विशालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.